सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी वर्षनिमित्त तथा सुरभी महोत्सव 2024 निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान अपूर्वा पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या जल्लोष तरुणाईचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे होते। इतर मान्यवरात डॉक्टर रवींद्र घोडके, ॲडव्होकेट विष्णू ढोले, डॉक्टर सौ सविताताई रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य प्राध्यापक अशोक बोडके, डॉक्टर नीलिमा सिंग, डॉक्टर मीनाक्षी रत्नपारकी, डॉक्टर BK सोनवणे, प्राध्यापक कार्तिक रत्नाला, प्राध्यापक सौ प्रगती क्षीरसागर, प्राध्यापक अक्षय बन, कैलास ताठे, हरिभाऊ कांबळे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रस्ताविक अपूर्वा पॉलिटेक्निकचे प्राचार्य अशोक बोडके यांनी केले। डॉक्टर संजय रोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हटले की मागील 25 वर्षापासून केलेल्या विविध कामाची माहिती दिली, तसेच पुढे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली। उपस्थित मान्यवरांनी श्रीराम प्रतिष्ठान येथे मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणाचे कौतुक केले। या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी दर्जेदार गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन जाधव, प्राध्यापक विनायक थिटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक प्रदीप लहाने यांनी मानले।